विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय कॉर्पोरेट अकाउंटिंग या विषयातील विविध टॉपिकची माहिती। विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं ते म्हणजेच व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स या टॉपिकवरील सविस्तर थिअरी, की ज्या थिअरीमध्ये तुम्हाला प्रामुख्याने शेअरचं व्हॅल्युएशन कसं करायचं आहे, त्यांच्या कोणत्या मेथड्स आहेत, त्यामध्ये व्हॅल्युएशन का केलं जातं, त्याचे ऑब्जेक्ट्स काय आहेत, या संबंधीची इत्थंभूत माहिती आपण थेरॉटिकल पार्टच्या स्वरूपात पाहिलेली होती। आज आपण पाहणार आहोत व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स या टॉपिकवर मल्टिपल चॉईस क्वेश्चन जर आले तर ते कसे येऊ शकतात। विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, माझी स्वतःची वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे। या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्ही फॉलो करू शकता आणि माझ्याशी संपर्क साधू शकता। विद्यार्थी मित्रांनो, अकाउंटचा भाग पाहत असताना त्यामध्ये थेरॉटिकल भाग तुम्हाला जर चांगल्या प्रकारे कळला, लक्षात आला, समजला तर निश्चितपणे त्यावरचे प्रॉब्लेम असोत किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन असो, तुम्ही सहजपणे त्या ठिकाणी सोडू शकता। या हेतूनेच आपण व्हॅल्युएशन ऑफ शेअरचे दोन भाग केले होते, एक पूर्णतः थेरॉटिकल पार्ट आणि दुसरा पूर्णतः मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा भाग। तर या भागामध्ये आपण पाहणार आहोत व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स या टॉपिकवरचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन। व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स थेरॉटिकल भाग झालेला आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आपण पाहतोय। त्यातला पहिला क्वेश्चन पहा। क्वेश्चन नंबर 1, द फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स इज द व्हॅल्यू assigned to it by the promoters of a company in the capital clause of the memorandum of association। पहा, कंपनी कायद्यामध्ये सुद्धा आणि अकाउंटमध्ये सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ही माहिती मी पूर्वी सांगितलेली आहे। कंपनीच्या घटनापत्रकातील भांडवल विधान म्हणजेच कॅपिटल क्लॉज जो आहे, त्यामध्ये एकंदरीत कंपनीचे भाग भांडवल, त्याला अधिकृत भाग भांडवल म्हणतो, त्याची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू नमूद केलेली आहे आणि त्याला आपण म्हणतो ॲथॉराइज शेअर कॅपिटल, नॉमिनल शेअर कॅपिटल, रजिस्टर शेअर कॅपिटल। आणि म्हणून क्वेश्चन नंबर 1चं आन्सर आहे ए, मेमोरंडम ऑफ असोसिएशन। क्वेश्चन नंबर 2, द नीड फॉर व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स अराइज इन formulation of scheme of amalgamation, formulation of scheme of absorption, formulation of scheme of reconstruction। amalgamation म्हणजे दोन कंपन्यांचं एकत्रीकरण, ॲब्सॉर्प्शन म्हणजे एक कंपनीचा बिझनेस दुसऱ्या कंपनीने टेक ओव्हर केलेला आहे, आणि रिकन्स्ट्रक्शन म्हणजे पुनर्संघटन त्या कंपनीचं झालेलं आहे। खरं तर अमलगेमेशन, ॲब्सॉर्प्शन आणि रिकन्स्ट्रक्शनचा टॉपिक आपण पाहिलेला होता, त्यामध्ये या सर्वांच्या कन्सेप्ट तुम्हाला मी क्लिअर कट सांगितलेल्या होत्या। तर अमलगेमेशन, ॲब्सॉर्प्शन आणि रिकन्स्ट्रक्शन या तिन्हीसाठी शेअरचं व्हॅल्युएशन करण्याची आवश्यकता आहे। आन्सर डी, ऑल ऑफ दीज। क्वेश्चन नंबर 3, द नेट असेट मेथड। आपण शेअर व्हॅल्युएशनच्या अनेक मेथड पाहिलेले आहे, बरोबर आहे। आता मल्टिपल चॉईसमध्ये तुम्हाला त्याच आधारे प्रश्न आहेत। द नेट असेट मेथड ऑफ व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स इज ऑल्सो नोन ॲज, ऑल्सो टर्म्ड ॲज, त्याला अजून पर्यायी नावं काय आहेत? बॅलन्स शीट मेथड त्याला म्हणतात नेट असेट मेथडला, का इन्स्टिंक्ट मेथड म्हणतात, का ब्रेकअप व्हॅल्यू म्हणतात? तर नेट असेट मेथडला बॅलन्स शीट मेथडसुद्धा म्हणतात, इन्स्टिंक्ट मेथडसुद्धा म्हणतात, ब्रेकअप व्हॅल्यू मेथडसुद्धा म्हणतात, म्हणजेच त्याला हे तिन्ही पर्यायी नावं आहेत। म्हणून आन्सर आहे डी, ऑल ऑफ दीज। क्वेश्चन नंबर 4, द व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स कॅल्क्युलेटेड अंडर नेट असेट मेथड। नेट असेट मेथडनुसार जर तुम्हाला शेअरचं कॅल्क्युलेशन करायचं असेल तर या 4 फॉर्म्युल्यापैकी कोणता फॉर्म्युला योग्य आहे? तर नेट असेट डिवायडेड बाय नंबर ऑफ इश्यूड शेअर्स
हे जर फॉर्म्युला वापरला तर शेअरचं व्हॅल्युएशन येतं. नेट असेट म्हणजे असेट्स मायनस थर्ड पार्टी लायबिलिटी अधिक प्रेफरन्स शेअर कॅपिटल. हे करून नेट असेट येईल, त्याला भागा नंबर ऑफ इश्यूड शेअरने तुम्हाला पर शेअर व्हॅल्यू प्राप्त होऊ शकेल. ए. क्वेश्चन नंबर 5. इफ द टोटल असेट इज ₹1 lakh, liability is ₹20,000 and the number of shares is 40,000, then what will be the value of each share under net asset method? आत्ताच मी सांगितलेलं आहे. असेट किती? 1 लाख, लायबिलिटी 20,000, म्हणजेच नेट असेट किती झाली? 80,000. त्याला भागा नंबर ऑफ शेअर्सने किती आहेत? 40,000. 80,000 भागिले 40,000 म्हणजेच ₹2. क्वेश्चन नंबर 6. अंडर नेट असेट मेथड ऑल डॅश डॅश असेट शुड बी एक्सक्लुडेड, म्हणजेच घ्यायच्या नाहीत असेटमध्ये, ज्या टोटल असेटमध्ये त्या घ्यायच्या नाहीत अशा कोणत्या असेट आहेत? अशा आहेत फिक्टिशियस असेट, म्हणजेच प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर डिबेंचर, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट बॅलन्स, अशा प्रकारे. दॅट इज सी. क्वेश्चन नंबर 7. अंडर नेट असेट मेथड ऑल नॉन ग्रेडिंग असेट शुड बी टेकन ॲट देअर. या नॉन ग्रेडिंग असेटच्या कोणत्या व्हॅल्यू घ्यायच्या नेट असेट मेथडमध्ये? तर त्या घ्यायच्या मार्केट व्हॅल्यू. पण प्रॉब्लेममध्ये जर तुम्हाला मार्केट व्हॅल्यू दिली नसेल तर मात्र बुक व्हॅल्यू घ्या. मग बुक व्हॅल्यू हीच मार्केट व्हॅल्यू म्हणून ट्रीट करायची. आन्सर ए. क्वेश्चन नंबर 8. नेट असेट मीन्स. परत तुम्हाला या ठिकाणी दिले बा टोटल असेट मायनस टोटल लायबिलिटी का? टोटल असेट्स मायनस थर्ड पार्टी लायबिलिटीज फक्त का? टोटल असेट मायनस थर्ड पार्टी लायबिलिटी आणि प्रेफरन्स शेअर्स आहेत का? का वरीलपैकी एकही नाही? तर नेट असेट म्हणजे टोटल असेट मायनस थर्ड पार्टी लायबिलिटी अधिक प्रेफरन्स शेअर. या कॅल्क्युलेशननुसार जी रक्कम येईल दॅट इज नेट असेट. सी. क्वेश्चन नंबर 9. द एल्ड बेसिस ऑफ व्हॅल्युएशन. आतापर्यंत आपण नेट असेटचा भाग पाहिलाय. आता दुसरी मेथड पाहतोय, एल्ड मेथड. द एल्ड बेसिस ऑफ व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स मे बी व्हॅल्युएशन बेस्ड ऑन रेट ऑफ डिव्हिडंड, रेट ऑफ अर्निंग का प्रोडक्टिव्हिटी फॅक्टर. तर या तिन्ही मेथड या एल्ड बेसिसच्या आहेत आणि म्हणून उत्तर आहे आपलं डी, ऑल ऑफ दीज. क्वेश्चन नंबर 10. Valuation based on rate of dividend method is particularly suitable for valuing small block of shares, medium block of shares, large block of shares का एकही नाही? तर स्मॉल ब्लॉक ऑफ शेअर्स यासाठी ती सुटेबल आहे, म्हणून आन्सर आहे ए. क्वेश्चन नंबर 11. व्हॅल्युएशन बेस्ड ऑन रेट ऑफ अर्निंग. मगाशी डिव्हिडंड पाहिलं, आता अर्निंग मेथड इज पर्टिक्युलरली सुटेबल फॉर व्हॅल्युइंग लार्ज ब्लॉक ऑफ शेअर्स. मगाशी डिव्हिडंडमध्ये स्मॉल ब्लॉक ऑफ शेअर्स आणि अर्निंगमध्ये लार्ज ब्लॉक ऑफ शेअर्स. सी. क्वेश्चन नंबर 12. इफ द पेड अप व्हॅल्यू ऑफ शेअर्स इज ₹80, म्हणजे 100 असेल तर 80. द नॉर्मल रेट ऑफ रिटर्न 10% अँड द पास्ट रिझल्ट शो दॅट द कंपनी विल पे ए डिव्हिडंड ऑफ 12% इन फ्युचर, देन द व्हॅल्यू ऑफ शेअर्स अकॉर्डिंग टू व्हॅल्युएशन बेस्ड ऑन रेट ऑफ रिटर्न विल बी. तर रेट ऑफ रिटर्नचा जो फॉर्म्युला दिलेला आहे तो काय दिला आहे तुम्हाला? पेड अप व्हॅल्यू ऑफ शेअर्स मल्टिप्लाय बाय पास्ट रिझल्ट, तो डिव्हिडंडचा आहे 12%, डिवायडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. हे त्याचं सूत्र. म्हणजेच 80 गुणिले 12% भागिले 10%. टक्के सोडून द्या, सरळ हिशोब करा.
80 गुणिले 12 भागिले 10 म्हणजेच ₹96. तुमच्या ते लक्षात राहावं कायमस्वरूपी म्हणून लाल अक्षरामध्ये इन शॉर्ट सोल्युशन तुम्हाला मी दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 13. इफ द पेड अप व्हॅल्यू ऑफ शेअर्स ₹80. पहा उदाहरण तेच घेतलेलं आहे. या दोन्हीत काय फरक आहे तर तुम्हाला काही फरक त्या ठिकाणी दिसणार नाही. इफ द पेड अप व्हॅल्यू ऑफ शेअर्स इज ₹80, द नॉर्मल रेट ऑफ अर्निंग, मग अशी डिव्हिडंड होता, आता अर्निंग म्हणजे डिव्हिडंड असेल किंवा अर्निंग असेल, रेट जर सेम असेल तर व्हॅल्यू सेमच येणार. अँड द पास्ट परफॉर्मन्स शोज दॅट it is expected to earn at 12% in future, then the value of shares according to valuation based on rate of earning will be ₹96. फरक पडणार नाहीये. जर तुम्हाला पेडअप व्हॅल्यू, रेट ऑफ नॉर्मल रेट ऑफ अर्निंग आणि पर्सेंटेज ऑफ अर्निंग हे जर तुम्हाला एकसारखं असेल तर कोणत्याही मेथडने कॅल्क्युलेट केलं तर आन्सर एकच येणार. क्वेश्चन नंबर 14. द व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स ऑन एल बेसिस रिक्वायर डिटर्मिनेशन ऑफ नॉर्मल रेट ऑफ रिटर्न ऑफ डिव्हिडंड अर्निंग या दोन्हीसाठी आहे. आता ही आपण दोन उदाहरण आपण डिव्हिडंडची पाहिले तर अर्निंगची पाहिलेली आहे. आन्सर सी, बोथ ए अँड बी. Question number 15. If the restriction on transfer of shares are more, रिस्ट्रिक्शन केलेलं आहे भाग हस्तांतरावर, जर असेल तर इट विल डॅश डॅश द नॉर्मल रेट, इट विल इनक्रीज ऑर डिक्रीज द नॉर्मल रेट, इट विल इनक्रीज द नॉर्मल रेट. ट्रान्सफर ऑफ शेअर जर त्या ठिकाणी त्याच्यावर रिस्ट्रिक्शन आणलं, बंधनं घातली तर निश्चितपणे नॉर्मल रेट हा इनक्रीज होतो. ए. क्वेश्चन नंबर 16. इफ द रिस्ट्रिक्शन ऑन द ट्रान्सफर ऑफ शेअर ही आर लेस, म्हणजे केव्हाही कुणीही कधीही आपल्या भागांचे दुसऱ्याला हस्तांतरित करत असेल अशा कंपनीमध्ये नॉर्मल रेट काय राहणार आहे? दॅट इज डिक्रीज बी. क्वेश्चन नंबर 17. Shares may be partly paid or they may be subject to a right on leave by the company, that is disabilities. Will ही डिसॅबिलिटी काय करते हो? नॉर्मल रेट इनक्रीज करते का डिक्रीज करते? दॅट इज इनक्रीज ए. क्वेश्चन नंबर 18. अंडर एल्ड मेथड स्टॅबिलिटी इन डिव्हिडंड विल, जर डिव्हिडंड हा एकसारखा कंपनीचा असेल, दरवर्षी 15% 15% 15% देत असेल, स्टॅबिलिटी आहे. किंवा फार क्वचित फरक आहे, एखाद्या वर्षी 15%, एखाद्या वर्षी 15.10% नॉर्मल चेंजेस असतील, थोडक्यात स्टेबिलिटी आहे असं आपण म्हणू. अशा परिस्थितीमध्ये नॉर्मल रेट जो आहे तो इनक्रीज होणार आहे का डिक्रीज होणार आहे? तर डिक्रीज होणार आहे, कारण कॉन्स्टंट आहे, स्टॅबिलिटी आहे. मग इनक्रीज कधी होतो? जर डिव्हिडंड रेट हा फ्लक्च्युएट असेल, वाढत असेल पडदिशी, नॅचरली नॉर्मल रेट वाढणार. क्वेश्चन नंबर 19. इन द केस ऑफ कंपनीज हुज मॅनेजमेंट फॉलो साऊंड फिनान्शियल पॉलिसी, ज्या कंपनीमध्ये मॅनेजमेंट साऊंड फिनान्शियल पॉलिसी जर फॉलो करत असेल, अशा परिस्थितीमध्ये एखादा गुंतवणूकदार अँड इन्व्हेस्टर इज प्रिपेअर्ड टू ॲक्सेप्ट ए लोअर रेट, सुद्धा तो ॲक्सेप्ट करेल. कारण त्याला माहिती असतं आज जरी आपल्याला त्या ठिकाणी कमी रेट रिटर्नचा मिळत असेल तरी मॅनेजमेंट चांगली आहे, भविष्यात हाच रेट हायर होण्याची शक्यता आहे आणि म्हणून तो ॲक्सेप्ट करतो लोअर रेट. क्वेश्चन नंबर 20. अंडर व्हॅल्युएशन बेस्ड ऑन प्रोडक्टिव्हिटी फॅक्टर. पहा आता येल्ड मेथडमधलाच दुसरा मेथडचा पार्ट पाहतो, प्रोडक्टिव्हिटी फॅक्टर मेथड. अंडर व्हॅल्युएशन बेस्ड ऑन प्रोडक्टिव्हिटी फॅक्टर, द प्रोडक्टिव्हिटी फॅक्टर इज फाउंड आउट. कसं शोधून काढणार?
ॲव्हरेज प्रॉफिट डिवायडेड बाय ॲव्हरेज नेट वर्थ गुणिले 100 हे त्याचं सूत्र आहे. ए पाठ करा, लक्षात ठेवा, समजून घ्या. क्वेश्चन नंबर 21. डॅश डॅश फॅक्टर इज अप्लाइड टू द नेट वर्थ ऑफ द बिझनेस ऑन द व्हॅल्युएशन डेट टू असर्टन द प्रोजेक्टेड इन्कम ऑफ द बिझनेस इन फ्युचर. दी प्रोडक्टिव्हिटी फॅक्टर जो आहे ना, तो मात्र त्या ठिकाणी काय इम्पॅक्ट पडतो त्याचा, तो त्या ठिकाणी अप्लाय होतो. कशाला? नेट वर्थ ऑफ द बिझनेस. कुठलाही पहा उत्पादन प्रोडक्टिव्हिटी हा नेटवर्थला त्या ठिकाणी सहाय्यभूत ठरत असतो. ए. क्वेश्चन नंबर 22. द ॲव्हरेज प्रॉफिट इज ₹50,000. आता पहा या ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे. अँड ॲव्हरेज नेट वर्थ ₹2,50,000. फाइंड आउट प्रोडक्टिव्हिटी फॅक्टर. कॅल्क्युलेशन करा. तुम्हाला त्यासाठी सूत्र माहिती असणं आवश्यक आहे. बरोबर आहे. मग आता यामध्ये तुम्हाला सूत्रप्रमाणे कसं कॅल्क्युलेट करता येऊ शकेल ते कॅल्क्युलेट करा आणि उत्तर शोधून काढा. ॲव्हरेज प्रॉफिट 50,000 दिला आहे आणि ॲव्हरेज नेटवर्थ हे 2,50,000 दिलेले आहेत. अशा मुद्देमध्ये फाइंड आउट प्रोडक्टिव्हिटी फॅक्टर. आता प्रोडक्टिव्हिटी फॅक्टर कसा पाहिजे तुम्हाला थोडं आपण पाठीमागे जाऊया म्हणजे तुम्हाला परत लक्षात येईल. कसा काढलेला आहे पहा. ॲव्हरेज प्रॉफिट भागिले ॲव्हरेज नेटवर्थ. बरोबर आहे. आणि गुणिले 100 आहे. आता हे सूत्र तुमच्याकडे आहे. ॲव्हरेज प्रॉफिट भागिले ॲव्हरेज नेटवर्थ. आता तो भाग जो आहे तो भाग आपण इथे पाहणार आहोत. पहा 2,50,000 भागिले 50,000 गुणिले 100 याप्रमाणे कॅल्क्युलेट करा. मग तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी मिळू शकेल. Question number 22. The average profit is ₹50,000 and average net worth ₹2,50,000. Find out productivity factor. Productivity factor is equal to average profit divided by average net worth multiplied by 100. 50,000 भागिले 2,50,000 गुणिले 100 कॅल्क्युलेशन करा. तुम्हाला येईल 50 भागिले 25 म्हणजेच 20. दॅट इज ए. Question number 23. The fair value of shares is the average of the value obtained by the net asset method, yield method का both. फेअर व्हॅल्यू ऑफ शेअर्स ही तिसरी मेथड आहे आणि ह्या मेथडचा वैशिष्ट्य म्हणजे नेट असेट मेथड अधिक यील्ड मेथड भागिले 2 कारण या दोन मेथड आहेत म्हणून. या सूत्राने जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ शेअर्स या फेअर व्हॅल्यू ऑफ शेअर्सने मिळू शकतो. म्हणून तुम्हाला फेअर व्हॅल्यू ऑफ शेअर्स कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्हाला नेट असेट आणि यील्ड मेथड दोन्हींचाही त्या ठिकाणी वापर करावा लागतो. म्हणून आन्सर आहे सी बोथ ए अँड बी. क्वेश्चन नंबर 24. फेअर व्हॅल्यू ऑफ शेअर्स मेथड. पाहता आपण शेवटच्या मेथडकडे आलो आहोत. फेअर व्हॅल्यू ऑफ शेअर्स मेथड इज रेकग्नाइज इन डॅश डॅश फॉर व्हॅल्युइंग शेअर्स ऑफ इन्व्हेस्टमेंट कंपनीज फॉर टॅक्स पर्पज. दॅट इज गव्हर्नमेंट सर्कल्स. ए. क्वेश्चन नंबर 25. द इंस्ट्रिक व्हॅल्यू ऑफ शेअर्स इज ₹280 अँड यील्ड व्हॅल्यू ऑफ शेअर्स 220. फाइंड आउट द फेअर व्हॅल्यू ऑफ शेअर. फेअर व्हॅल्यू ऑफ शेअरचं आपण कॅल्क्युलेशन करताना कसं करतो. इन्स्ट्रिक म्हणजेच नेट असेट व्हॅल्यू दोन्हीचं नाव एकच आहे. इन्स्ट्रिक व्हॅल्यू प्लस यील्ड व्हॅल्यू भागिले 2 म्हणजे 280 अधिक 220 भागिले 2. 280 आणि 220 भागिले 2 याचा जर कॅल्क्युलेशन केलं तर 500 भागिले 2 म्हणजेच 250 ए. विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स मधला दुसरा पार्ट म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो पुढचा पार्ट आपण अकाउंटच्या बाबतीत पाहणार आहोत. तो म्हणजे इंटरनल रिकन्स्ट्रक्शन ऑफ ए कंपनी.
यापूर्वीच्या भागामध्ये आपण अमलगमेशन, ॲब्सॉर्प्शन आणि एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन पाहिलेलं आहे. पण आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत तो म्हणजे इंटरनल रिकन्स्ट्रक्शन ऑफ कंपनी. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा आणि ज्यांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे व्हिडिओ, त्याचे अपडेट्स, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, माझी वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे आणि व्हॉट्सअप आहे. या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्ही फॉलो करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही माझ्या या इथे दिलेल्या ईमेल ID वर सुद्धा संपर्क करू शकता. तुम्हाला जर तुमची काही मतं असतील, कमेंट्स असतील तर त्या कमेंट्स बॉक्समध्ये निश्चितपणे नोंदवा. तर विद्यार्थी मित्रांनो, चला पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंटरनल रिकन्स्ट्रक्शन ऑफ कंपनी. थँक्यू.